नमस्कार. रामकृष्ण हरी. संत ज्ञानेश्वर महाराज विरचित हा अभंग हरिपाठामधील असून यात त्यांनी ईश्वराच्या, हरीच्या सर्व व्यापकतेचे आणि नामस्मरणाचे महत्त्व अत्यंत प्रभावीपणे मांडले आहे. माऊली सांगतात की जगातील सर्व महान धर्मग्रंथ, शास्त्रे आणि पुराणे यांचा अंतिम निष्कर्ष एकच आहे, तो म्हणजे हरी. ईश्वराचे अस्तित्व आणि त्याचे गुणगान करणे हाच सर्व ज्ञानाचा मूळ हेतू आहे. ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद या चारही वेदांचा सखोल अभ्यास केला तर त्यातून मिळणारे अंतिम ज्ञान म्हणजे हरी आहे. न्याय, वैशेषिक, सांख्य, योग, मीमांसा आणि वेदांत या 6 शास्त्रांमधील चर्चेचे मुख्य कारण किंवा केंद्रबिंदू हा ईश्वरच आहे. व्यासांनी रचलेली 18 पुराणे विविध कथांच्या माध्यमातून केवळ एकाच परमात्म्याचे म्हणजेच हरीचे गुणगान करतात. थोडक्यात सांगायचे तर सर्व आध्यात्मिक वाङ्मय एका सुरात हेच सांगत आहे की या सृष्टीचा आधार विठ्ठल हरी आहे. अनेक लहान मोठ्या नद्या, विविध शास्त्रे, पुराणे वेगवेगळ्या दिशांनी वाहतात, पण शेवटी त्या एकाच अथांग समुद्राला, हरीला जाऊन मिळतात. सोन्यापासून बनवलेले दागिने, हार, अंगठी, बांगड्या अनेक प्रकारचे असतात, पण त्या सर्वांमध्ये मूळ तत्व सोने हेच असते. तसेच सर्व ग्रंथांचे स्वरूप वेगळे असले तरी त्यातील मूळ तत्व हरी आहे. साखरेचा कोणताही खडा खाल्ला तरी तो गोडच लागतो. त्याप्रमाणे कोणत्याही शास्त्राचा अभ्यास केला तरी त्यातील गोडवा किंवा निष्कर्ष हा ईश्वर भक्तीच असतो. देव शोधण्यासाठी हजारो मार्ग चोखाळण्यापेक्षा सर्व ग्रंथांनी सांगितलेल्या हरिनामाचा आधार घेणे पुरेसे आहे. सर्व वेदपुराणे वाचणे सामान्य माणसाला शक्य नाही, म्हणून माऊली सांगतात की या सर्वांचे सार हरिनामात आहे. त्यामुळे केवळ मुखाने हरीचे नाव घेतल्यास सर्व ग्रंथांच्या अभ्यासाचे पुण्य मिळते. कोरड्या पांडित्यापेक्षा अंतःकरणातून केलेली भक्ती आणि नामस्मरण हे श्रेष्ठ आहे, कारण ज्ञानाचा शेवटही भक्तीतच होतो. या ओळींमधून ज्ञानेश्वर महाराज आपल्याला असा विश्वास देतात की जर आपण हरीचे नाम घेतले तर आपण आपोआपच वेद, शास्त्रे आणि पुराणांचे सार आचरणात आणत असतो. या संपूर्ण अभंगाचा भावार्थ जाणून घेण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला दाबून नोटिफिकेशन ऑन करा, जेणेकरून नवीन व्हिडिओ आल्यावर आपणास पूर्व सूचना मिळेल. धन्यवाद. रामकृष्ण हरी.